एखाद्या समाजाच्या गर्भामध्ये ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना भयंकर प्रमाणात वाढून जातात, त्यावेळेस त्याला प्रसूत करण्यासाठी एखादा महात्मा जन्माला येतो. आणि हेच ते प्रसूत झालेले संविधान आहे. आणि या संविधानाला जन्माला घालणारा महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी, काजल संतोष काळे, शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगरची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. श्रोते हो, भारत आपल्या देशामध्ये विविध जाती धर्म पंथांचे लोक राहतात. या विविध जाती धर्म पंथांना भारतीय संविधानाने एका सूत्रात बांधून लोकशाही प्रणाली बहाल केली आहे. तसेच समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दांचा वापर संविधानामध्ये आढळतो. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आमची आम्ही आम्हाला देत आहोत, हा या संविधानाच्या उद्देशिकेचा मूळ अर्थ आहे. आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बजावलेली आहे. श्रोते हो, भारतीय संविधानाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे या देशाचे मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे शीख पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांना शपथ देतात. ते पण अशा देशात ज्या देशात बहुसंख्य नागरिक हे हिंदू आहेत. त्यावेळेस हा जगातील सर्वात मोठा मानव मुक्तीचा जाहीरनामा दाखवण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून होतं. तसेच श्रोते हो, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचे संविधान हे खूप साधे, सोपे आणि लवचिक आहे. आज भारत देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानामध्ये 1976 या वर्षी झालेली 42वी घटना दुरुस्ती वगळता एकही दुरुस्ती झालेली नाही. ही संविधानाचे फार मोठे यश आहे. म्हणून म्हणतात ना, जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. आणि जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे. त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे. आणि या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप खूप महत्वाची आहे. श्रोते हो, संविधानाने आपल्याला एक व्यक्ती एक मत एक मूल्य अधिकार बहाल केलेला आहे. तसेच आपल्याला सामाजिक समता दिली आहे. तसेच त्याचबरोबर आपल्याला राजकीय समता सुद्धा मिळालेली आहे. परंतु आज वास्तविक पाहते सामाजिक समता पाहायला मिळत नाही. विषमतेच्या वाळवंटात समतेच्या कारंज्या उडवणारे लोक आज पाहायला मिळत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि हीच जर परिस्थिती आज देशामध्ये असेल तर आपल्या देशाची आधुनिकतेकडे वाटचाल कशी होईल, हा प्रश्न इतिहासाच्या खोलगर्भात दडलेला आहे. कारण गुलामीचा गांजा मस्तकात पेरून कायम धुंद ठेवणाऱ्या या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला कधी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे का? तर मुळीच नाही. आज इतके वर्ष झाले संविधान भारतामध्ये लागू आहे, परंतु या संविधानाचा अर्थ तुम्हा आम्हाला समजला आहे का? तर मुळीच नाही. त्यासाठीच आज विचारमंचावर विषय मांडावा लागतोय, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका. श्रोते हो, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खरोखरच खूप महत्वाची आहे. म्हणून म्हणतात ना, अशा या भारतीय संविधान नावाच्या मानव मुक्तीच्या जाहीरनाम्याला लागू नये कुणाचाही धर्मस्पर्श, त्यांना नेस्तनाबूत करून टाकाव्यात इथल्या सांस्कृतिक दहशतवादाच्या झुंडी, नकारात्मकतेच्या जाचाला कातरून उभं करावं समतेचं नवदालन, ज्यातून उगवेल मानवतेचं पीक थरारून. कारण हा एक असा मार्ग आहे जो खुला आहे सर्वांसाठी, जो उचलून धरतो मानवतेचा हा ध्वज कायम आभाळापार. आणि हा ध्वज जर आपल्याला कायम आभाळापार उचलून धरायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमधून त्यांच्या भूमिकेतून जी नियम तत्वे घालून दिलेली आहेत ती आपण पाळली पाहिजेत. हा एकच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.